सर्वांना कळकळीची विनंती, व्हिडिओ स्किप न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोचेल याची दखल घ्या आणि आपल्या सर्वांना घडवणाऱ्या डॉक्टर, इंजिनियर बनवणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळवून द्या। नमस्कार, नाना भटकरे आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। आज आपण इथे आझाद मैदानावर आलेलो आहे आणि आझाद मैदानावर समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण व धरणे व काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। सदर लोक वेगवेगळ्या परिसरातून, वेगवेगळ्या राज्यातून, गावातून आलेले आहेत। बघू शकता, महिला आणि पुरुष एवढ्या संघटनेने, एवढ्या संख्येने सगळे जमलेले आहेत। त्यांना कायम बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या पण आता यांची ठाम भूमिका आहे की आता आम्ही मागे घेणार आपण काही या उपोषणाचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर मॅडम, तुम्ही काय सांगाल या आमरण उपोषणाबद्दल? नक्की तुमच्या काय मागण्या आहेत? सरकारकडे काय तुमचं म्हणणं तुम्ही मांडणार आहात या माध्यमातून? या माध्यमातून मला एवढंच सांगावं वाटतं, या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छिते की समग्र शिक्षा अभियान मध्ये आम्ही गेली 18 ते 20 वर्ष कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहोत। वेगवेगळ्या केडरचे इथे आत्ताचे बसलेले आहेत, तर 13 केडरचे लोक इथे बसलेले आहेत। आमच्यातलेच 2 केडरचे लोक 8 ऑक्टोबर 2024 ला शासनाने कायम केलेली आहे। मग आमचं मागणी हेच आहे की जसं त्यांना कायम केलं, मग आम्हाला तुम्ही असं मागे का ठेवलंय? आमचा शासकीय आणि प्रशासकीय आणि अकॅडमिक अनुभव जर सगळ्यांचा पाहिला तर 18 आणि 20 वर्ष म्हणजे ते किती वर्ष झाली? म्हणजे आमच्या उमेदीचा जो काळ होता तो सगळा काळ आम्ही शासनासाठी खर्च केलेला आहे। शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी किंवा शैक्षणिक क्षेत्राचं सार्वत्रिकरण करणे म्हणजे आरटीए राबवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम जे कोणी करत असेल तर समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचारी करत आहेत। आणि उच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे की 10 वर्ष जर एखादा कामगार कंत्राटी म्हणून काम करत असेल तर त्याला कायम तुम्ही कंत्राटी म्हणू शकत नाही, त्याला तुम्हाला शासन सेवेत सामावून घ्यावं लागतं। ही एक संविधानिक मागणी आमची आहे की शासनाने आता आमचे उर्वरित जे 8-10 वर्ष राहिले, इथे जर तुम्ही पाहाल तर काही लोकांची अगदी 3 महिन्यावरती सुद्धा सेवा समाप्ती आलेले आहेत। मग ह्या सगळ्यांचे एकच न्याय मागणी आहे की आम्हाला आमचा न्याय मिळाला पाहिजे। शासनाने उर्वरित सेवा आमची कायम करावी आणि आमची शैक्षणिक पात्र आणि व्यावसायिक पात्रता पाहून आम्हाला त्याप्रमाणे वेतन श्रेणी देण्यात यावी, हीच आमची मागणी आहे। या संदर्भात 4 मार्चला शासनाचा एक GR निघाला होता, त्याच्यामध्ये एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। पण आम्हाला हे विचारायचं की समिती अशी 22 जुलैला सुद्धा तुम्ही गठीत करायला सांगितली होती, म्हणजे तब्बल 7 महिने त्याच्यामध्ये गेले। आता पुन्हा नवीन 22 जुलै 2024 ला सह्याद्री अतिथीगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आमच्या बाबतीत झाली होती। त्याच्यामध्ये त्यांनी समिती गठीत करायला सांगितली, पण ती समिती गठीत अशी 2 वेळा झाली आणि 2 वेळा ती पुन्हा रद्द पण झाली। तिसऱ्यांदा ही समिती पुन्हा गठीत केलेली आहे आणि त्याचा कार्यकाल मात्र मागच्या समितीचा 1-1 महिना होता, आता मात्र त्यांनी 3 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणून मला ही खंत वाटते की शासनाचा हा वेळ काढूपणा जो आहे तर शासनाने आता थांबवलं पाहिजे। कारण पाहतले तर पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक संघटनेने आणि प्रत्येक वेगवेगळ्या आमदारांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा, जाहीर पाठिंबा त्यांच्या लेटर हेडवर दिलेला आहे की ही लोक शासनात आता कायम झाली पाहिजे, त्यांचा हक्क यांना मिळाला पाहिजे। एवढी मोठा पाठिंबा महाराष्ट्राने दिलेला असताना सुद्धा शासन आमच्या या अहवालाबाबत दिरंगाई करत आहे, 3 महिन्याचा कालावधी घेत आहे। समिती आम्ही मान्य करतो, ठेवा तुम्ही, पण अगदी आमचं आंदोलन चालू आहे तर तोपर्यंत फक्त 2 दिवसात त्याची बैठक बसवावी, अहवाल घ्यावा आणि कॅबिनेटमध्ये किंवा अर्थसंकल्प चालू आहे तर त्या अधिवेशनामध्ये आमचा मार्गी लावा, स्पष्ट करावा, आमच्या हातात आमचा हक्क द्यावा, त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही। आणि हे जर होत नसेल तर आम्ही शासनाकडे शुभेच्छा म्हणत मागितलेला आहे। तुम्ही किती दिवसापासून इथे आमरण उपोषण? 4 मार्च पासून बसलेला आहोत। ओके, जोपर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत?
आणि जर हे पूर्ण नाही झालं तर आम्ही स्विचच्या मरण्याची सुद्धा सरकारकडे मागणी केलेली आहे. आम्ही लवकरच ते केले आणि 2-3 लोक हॉस्पिटलला सुद्धा ऍडमिट झालेले आहेत. बघा इथे आता झोपून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता जे उपोषणाला बसले आहेत तर सध्या त्यांची प्रकृती खालावलेली आहे. काही 3-4 जण इथे आता सध्या तब्येत त्यांची खराब आहे आणि काही लोकांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं आहे असं हे सांगतायत. तसंच तुम्ही पाहू शकता त्यांच्या मी पण चक्कर येऊन पडलो. 15 दिवसावर त्याचं नेलेलं आहे असं आम्हाला कळलेलं आहे. तर 15 दिवस नाही, भलक्षेताईने ज्याप्रमाणे म्हटलं की आम्हाला 2 दिवसात रिझल्ट पाहिजे आणि ते शासन करू शकतो. कारण एकनाथजी शिंदे होते तेव्हाही आणि जे आता विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांनी 12/12/2012ला स्वतः म्हणलं की आमचं सरकार जेव्हा येईल तर पहिला आदेश तुम्हाला आम्ही कायमचा देऊ. हे सत्य आहे. याची व्हिडिओ आमच्याकडे सर्व फुटेज आहेत आणि हे सगळे लोक साक्षीदार आहेत. तुम्ही आमचे वयोमान पाहू शकता. आता कोणाला 6 महिने उरलेत, कोणाला 4 वर्ष उरलेत, कोणाला 2 वर्ष उरलेत आणि आमच्या उमेदीचे पूर्ण आयुष्य आम्ही या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तेसाठी मग तिथं डाटा एंट्री ऑपरेटर सगळे जिल्हा कार्यक्रम अधिकारी असेल, ड्रायव्हर पासून विषय साधन व्यक्ती आहे, लेखालिपिक आहे, पूर्ण समायोजन असो या देशाला राज्यामा म्हणजे देशाला आम्ही या महाराष्ट्राला प्रथम क्रमांक आणण्यामध्ये समग्र जे खऱ्या अर्थाने कर्मचारी काम करत आहोत याचा मी स्वतः साक्षीदार आणि आमचे सगळे लोक साक्षीदार आहेत. तर आपण एक प्रतिनिधी या नात्याने शासनाकडे हा आमचा जी मागणी आहे ते न्यावी आणि खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय द्यावा अशी मी अपेक्षा करतो. आजच्या दिवशी सर मला एक हे आवर्जून सांगायचं वाटतं की आज 6 मार्च सन्माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांचा आज जन्मदिवस आहे. जन्मदिवसानिमित्त आमच्या शिष्टमंडळाने साहेबांची सकाळीच 9 वाजता जंजिरा बंगल्यावरती भेट घेतलेली आहे. त्यांना इथली सगळी परिस्थिती समजावून सांगितलेली आहे आणि एक विनंती केलेली आहे की आम्ही जोपर्यंत इथे बसलेलो आहोत तुम्ही समिती गठीत केलेली आहे तर त्या समितीचा अहवाल 2 दिवसात देऊन आम्हाला न्याय मिळावा असं त्यांना आम्ही विनंती आज केलेली आहे. तुम्ही थोडक्यात सांगाल का तुमच्या या आंदोलनामध्ये कोणत्या ज्या संस्था आहेत किंवा ज्या संघटना आहेत त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय? प्राथमिक शिक्षक संघटना जी आहे राज्याची त्यांचा पाठिंबा आहे. राजपत्रित जे डान्सचे प्राध्यापक आहेत त्यांचा सगळ्यांचा त्यांची पण राज्याची संघटना आहे त्यांनी पण दिलेला आहे. विस्तार अधिकारी संघटना आहे त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. बृहट मुंबई महापालिका शिक्षक सभा, उर्दू शिक्षक संघटना आहे. एकूणच तुम्हाला केंद्र प्रमुखांची जी संघटना आहे, विनावेतन जे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा एक संघटना आहे त्यांनी सुद्धा इथे आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे पूर्ण राज्यातल्या प्रत्येक 40 संघटना आहेत जवळजवळ त्या सगळ्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. इतकंच नाही तर इथे आता जे भाजपचे जे माननीय मंत्री आहेत गिरीश महाजन साहेब होते त्यांनी भेट दिलेली आहे. सत्यजित देशमुख साहेब आहेत त्यांनी भेट दिलेली आहे. एवढंच नव्हे तर इतरही आमदार जे आहेत शिक्षक आमदार जे आहेत ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब असतील किंवा जमू अभ्यंकर साहेब असतील, श्रीकांत देशपांडे सर असतील, बाबा काळे खेडचे जे आमदार आहेत ते आहेत, धाराशिवचे आहेत. हा म्हणजे भरपूर म्हणजे तुम्हाला सांगते की इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला कोणतं आश्वासन देण्यात आलं आहे का सध्या? त्यांनी नक्कीच आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे की शासन दरबारी तुमची जी मागणी आहे ती मान्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अशा प्रकारे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण आम्ही आश्वासनावरती शांत बसणार नाही. जोपर्यंत लिखित स्वरूपात आम्हाला काही रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तुम्ही पाहू शकता आपण नेहमी म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते दूध जे शिक्षक आपल्याला नेहमी देतात ते शिक्षकच आपल्या तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शासनाला विनंती करतो की या शिक्षकांना धन्यवाद. नाना फटकर, प्रवीण जाधव. अजून काही कर्मचारी आहेत, शिक्षक आहेत, अधिकारी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं. मी प्रशांत शांतीनाथ चंदनशिवरे, समग्र शिक्षा अभियान पंचायत समिती आटपाडी येथे डाटा एंट्री ऑपरेटर, MIS कोऑर्डिनेटर, त्याचबरोबर गट समन्वयक 3-4 पदांचं कामकाज मी एकटा सांभाळत आहे. हे सर्व करत असताना शासनाने 18 वर्ष झाले आम्हाला पगारात ₹1 वाढ दिलेली नाही. 2002 पासून या अभियानाची सुरुवात सुरू असून या अभियानाच्या माध्यमातून 0 ते 18 वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाचं काम समग्र शिक्षणात केलेलं आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यामध्ये संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक 2 नंबर आहे. तो 2 नंबर आणण्यासाठी समग्र शिक्षण कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान आहे.
आणि त्या योगदानाच्या माध्यमातून सरकारने मात्र आम्हाला उपस्थित ठेवलेले आहे. 2020 साली कोरोना आला, तर कोरोनामध्ये सुद्धा या सरकारला आम्ही मदत म्हणून 50,000चा फंड दिला. 50,000चा फंड आम्ही दिला. या फंडाच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियानाचा एक सहाय्यता निधी फंड आम्ही शासनाला दिला. कारण त्या सरकार अडचणीत आहे, कोरोना सारखी महामारी आहे. त्या महामारीमध्ये सरकारच्या पाठीमागे उभं राहणं आमचं काम आहे. कर्मचारी म्हणून सरकारांच्या आम्ही मागे राहिलो आणि सरकारने मात्र 18 वर्ष झालं आम्हाला कोणत्याही प्रकारचा न देता आमचं आता वय संपत आलेलं आहे. आई वडील वयोवृद्ध आहेत, त्याचबरोबर आमची मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित राहिले. गोरगरिबाची मुलांसाठी आम्ही आमचं अख्खं आयुष्य वाया घालवलं, पण आता आमचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. सरकारला आपल्या माध्यमातून ही विनंती आहे की आमच्या मागणी एकच आहे, आम्हाला सेवेत कायम करा आणि आम्हाला न्याय द्या, जेणेकरून आम्हालाही सन्मानाने जगतोय. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आता आम्ही आटपाडी तालुक्यातील जे आमचे नेते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा उभारलेला आहे. त्याबद्दल तुमच्या माध्यमातून हा संदेश सर्व राज्यभर पसरावा अशी विनंती करतो. पालेकर परभणी आले आंदोलनासाठी. जेव्हा DPEP हे प्रोजेक्ट होतं सर्व शिक्षा अभियानच्या आधी 5 जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट होतं, तेव्हापासून मी या प्रोजेक्ट मध्ये काम करते. आज मला 29 वर्ष झाले पूर्ण. या जून मध्ये मला 30 वर्ष पूर्ण होतील. अजूनपर्यंत आम्ही सरकार दरबारी बऱ्याच वेळा मागण्या केल्या, पण कोणीही आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आता माझ्या सर्व्हिसला फक्त 2 वर्ष, म्हणजे मला 58 वर्ष व्हायला फक्त 2 वर्ष बाकी आहे. सर्व्हिस माझी 2 वर्ष बाकी आहेत नियमानुसार, परंतु आजही आम्ही संघर्ष अजूनही चालूच आहे. संघर्ष माझे सहकारी करतातच आहे, मी सुद्धा याच्यात सामील आहे. दरवेळेस फक्त मी तो हो बघू किंवा चक्क काही जणांनी तर आम्हाला सांगितलं की तुम्ही होऊ शकत नाही, पण आज जेव्हा आमच्या अर्धे सहकारी परमनंट केले त्यावेळेस आमची आशा निर्माण झाली की आम्हाला सुद्धा परमनंट करावं. एवढे दिवस जर आम्ही सेवा देतोय तर आमच्या सेवेचा काहीतरी जाणीव ठेवून आम्हाला परमनंट करावं अशी आमची इच्छा. योग्य मोबदला मिळावा, कारण आम्ही आतापर्यंत हे आहे की जे आमचे कंत्राटी बंधू भगिनी हे सगळ्यात जास्त काम करतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे इच्छा आहे की यांनी आम्हाला योग्य मोबदला द्यावा, आमची जाणीव ठेवावी कामाची शासनाने. आज हे आमचे जे सहकारी परमनंट झाले, आज आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी समिती स्थापन करतो 3 महिने. मागे पण एक समिती स्थापन झाली, ती कॅन्सल झाली. त्यांना 1 महिन्याची मुदत दिली, त्यांचा आजपर्यंत कुठलाही रिपोर्ट आलेला नाही. आता 3 महिन्यानंतरही हेच होईल असं आम्हाला वाटतं. आमची मागणी अशी आहे की आम्हाला कुठलीही समिती नकोय, आम्हाला आमच्या परमनंटचा लवकरात लवकर हमी देण्यात यावी एवढीच मागणी आहे. लेखी हमी हवी आहे, म्हणजे GR काढावा तरच आम्ही इथून उठू अशी आमच्या सहकार्यांचं म्हणणं आहे आणि त्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. सहानुभूती विसरून आपल्या न्यायासाठी हक्कासाठी झगडणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे.